छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय। थेट कर्जमाफी करा, पुनर्गठन नको अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना नरेगाचे 1 लाख रुपये द्या अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे सहभागी झाले। या हंबरडा मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। शेतकऱ्यांसाठी पॅकेज ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक थाप असल्याचा आरोप ठाकरेंनी आपल्या भाषणातून केलाय। कर्जाचं पुनर्गठन करणार, आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नकोय? सगळ्यांना असं वाटलं रे 31,000 कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही, इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। सरकारनं कुक्कुटपालन तसंच दुधाळ जनावरांसाठी केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला। कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये। आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे? मुंबईमध्ये आता 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता? अंडी कोण उमवणार? सरकार। एका गायीसाठी 37,000 रुपये। मला तुम्ही सांगा, 37,000 मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये, म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते। कैलास, तुम्ही जे बोललात, राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं। राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज। ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे। सरकारच्या 31,000 कोटींच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण एक अट आहे असं ठाकरेंनी म्हटलं। मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख। मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। आहे, बरोबर आहे माझं म्हणणं?